आणि तुम्ही दुसरा एक अनुभव सांगत होता तुमच्या गायला लंपी झाली होती, तो काय अनुभव आहे? ही गाय मी मागल्या 2-2.5 महिन्यापूर्वी घेतली हा. आणि तोपर्यंत गाठी होती ह्या गायला. बर आता गाठी ह्याच गायचा पहिला जुना मालक आता गेल्या आठवड्यात माझ्याकडे. बर ती म्हणलं गाईला गाठी काहीच नाही, ते काय वापरतात? हा. मी मिल्क चार्जर वापरतोय. बर मला सांगा, एवढी गायला चमक होती का वांडी होता? चमक बी नव्हती. त्यांच्यात फक्त 2 टायमाला 10 लिटर दूध होतं. आता सध्या माझ्याकडे 2 टायमाला 15 लिटर दूध आहे. म्हणजे 5 लिटर दूध वाढलं. दूध वाढलं. म्हणजे एका टाइमला 2.5 लिटर दूध. हा. ओके. तर मला सांगा, ही जर आता गाय जर बघितली आपण, हिची चमक जर बघितलं तर कोण म्हणेल का ही तेल लावलं नसल्यासारखी चमकते? कोणच म्हणणार तेल लावलंय असं वाटणार. वाटतंय ना? हा. ती गेल्या वर्षी गाप जात नव्हतं. डॉक्टरांना बरेच दिवस आपलं म्हणजे मिल्क चार्जरला 2 टायमाला 100 ग्रॅम चालू केलं. म्हणजे सकाळी 100 ग्रॅम, संध्याकाळी 100 ग्रॅम. त्यांना 25 ते 27 लिटर 2 टायमात दूध दिले. पण मिल्क चार्जर चालू केल्यावर 1.5 महिन्यात गाप गेले. मी डॉक्टरला वैतागलो होतो. बर. मी काय नादाला लागलो होतो. म्हणजे आता जर तुम्ही ही आता काल दुसऱ्यांदा बी इथे गाव आहे. सगळं प्रत्येक गायचं चमत्कार आहे तुमच्या हा. गोट्यामध्ये. मला सांगा, आता जर ही जर गायची किंमत बघितली तर कितीला जाईल हो गाय? ही गाय मागितली होती 1,30,000 ला. 1,30,000ला. हा, गेल्या होताला. बर. आणि तुम्ही मिल्क चार्जर दिलं नसतं आणि गाप गेली नसती, कितीला गेली असती? नाही झाले 20,000 रुपये. जर ही गाप गेली नसती तर आज तुमचं किती नुकसान झालं असतं? 1.5 लाख रुपये नुकसान झालं. नुसत्या गायच्या किमतीत झालं असतं. हा. आणि आज दुधाचा विचार केला उद्या तर दुधाचा तर ती वेळ माझी टोटल 25-30,000 रुपये 10 दिवसाची पगार निघते. म्हणजे ह्या गायचं वेद जे आहे इथून पुढे मिळणार ते पण तुमचं बुडलं असतं आणि गाय तुमची 20-25 हजाराला विकली गेली असती. विक्री गेली.